झणझणीत हा लसणाचा ठेचा तुम्हाला कशाबरोबर खायला आवडतो? मी तुम्हाला शेवटी सांगते मला हा ठेचा कशाबरोबर खायला आवडतो. आधी कसा बनवायचा ते सांगते. इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे, मूठभर घेतली आहे आणि त्याच्या निम्म मी इथे बेडगी लाल मिरची घेतली आहे. काश्मीरी लाल मिरची तिखट अजिबात नसते, फक्त रंग असतो आणि बेडगी ही जी लाल मिरची आहे ती तिखट असते. मी तिखट थोडं कमी खाते त्यामुळे मी कमी घेतले. तुम्हाला हवं असेल तर सेम प्रमाणात तुम्ही दोन्ही पण मिरच्या घेऊ शकता. त्याची देठं मी पूर्ण काढून स्वच्छ करून घेतलेली आहेत. आता एका भांड्यामध्ये या मिरच्या घालायच्या आणि गरम पाण्यामध्ये ह्याला अर्धा तास किंवा 1 ते 1.5 तास भिजत घातलं तरी चालेल, पण अर्ध्या तासात सुद्धा ह्याचं चांगलं ही वाटल्या जाते. ह्याला झाकून ठेवले. अर्ध्या तासानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्या भिजवलेल्या मिरच्या घेतल्या, त्यात अगदी असं मूठभरच लसूण टाकलेलं आहे. आता ही लसणाची पात आहे माझ्याकडे, मी घरीच कुंडीमध्ये थोडीशी लावली होती ताजी लसणाची पात माझ्याकडे होती, त्यामुळे मी तीही टाकली. ह्यानी टेस्ट अतिशय भन्नाट येते. चवीनुसार मीठ घाला, मीठ थोडं जास्त घालायचं, त्यांनी टेस्ट छान लागते. आणि वाटताना पाणी न घालता तुम्ही तेल घाला. आता हा ठेचा मला आवडतो तो म्हणजे कुरकुरीत असा डोशाबरोबर खायला. डोसा क्रिस्पी कुरकुरीत असा तूप लावलेला, दोन्ही बाजूनी मी छान भाजून घेते. काही लोक एका बाजूनीच भाजतात, मी दोन्ही बाजूनी भाजते. छान तूप लावते, तेलात नाही मी करत. तुपाची टेस्ट वेगळीच लागते डोस्याला. आणि मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत डोसा हा छान असा मस्त झणझणीत चटणी बरोबर इतका अप्रतिम लागतो. नक्की तुम्ही पण ट्राय करा.